कोल्हापुर में आज हिंदू एकता आंदोलन के कार्यकर्ताओं ने जिलाधिकारी कार्यालय के बाहर धरने आंदोलन किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने विशालगढ़ पर अतिक्रमण हटाने और भाजी प्रभु देशपांडे और फुलाजी प्रभु देशपांडे के स्मारक बनाने की मांग की। आंदोलनकारियों ने जिलाधिकारी कार्यालय के बाहर जोरदार घोषणाबाजी की और सरकार को 31 मई तक अतिक्रमण हटाने और दरगाह को जमीन दोस्त करने का अल्टीमेट दिया। कार्यकर्ताओं ने चेतावनी दी कि अगर उनकी मांगे नहीं मानी गई तो वे दरगाह को बाबरी मस्जिद की तरह तोड़ देंगे। आज रोजी विशाळगड मुक्तीसाठी हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलेलं आहे। या धरणा आंदोलनाचा एकच उद्देश आहे, जोपर्यंत विशाळगडावरचे अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटन सुरू करू नये। दुसरी गोष्ट, तिथं जर उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल किंवा पोट भरण्याचा प्रश्न असेल तर शासनानं तिथं एखादा उद्योग उभा करून द्यावा आणि तिथला प्रश्न कायमचा मिटवावा। सारखं तिथं संघर्ष होता कामा नये। तिथं जर विषय असेल पोटापाण्याचा, त्यांना मिठाला महाग झाले, जर अशा पद्धतीची भाषा असेल तर शासनानं पुढाकार घेऊन हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजासाठी एक उद्योग उभा करून द्यावा आणि तिथं उद्योगातून त्यांना पोट भरण्याचं साधन मिळावं, ही मागणी आज हिंदू एकता मार्फत करत आहोत। खरं पहिल्यांदा त्या दर्ग्याचं मोजणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांनी अजून सुद्धा सांगितलेलं आहे की हेरिटेजला पाठवलंय मोजणीसाठी आणि हेरिटेज मधनं पत्र परत जिल्हाधिकाऱ्यांना आलं की मोजणी करून घ्या म्हणून। हे नेमकं खेळ काय चाललाय? शासनानं जरी निर्णय चांगला घेतला असला तरी सुद्धा जाग्यावर अशा पद्धतीचं काम चालू आहे। जाग्यावर अजून त्या दर्ग्याची मोजणी झालेली नाही। अतिक्रमण दर्ग्याचं किती आहे हे कुणालाच माहिती नाही। शासन दरबारी जरी 18 बाय 15चा जर दर्गा असेल तर तिथं आता जवळजवळ 10,000 स्क्वेअर फुटाचं त्यांनी ॲक्वायरेशन केलेलं आहे। त्यामुळं आमची पहिली मागणी असणार आहे की ते आधी दर्ग्याचं जे अतिक्रमण आहे ते हे करा, काय ते लेखी घ्या आणि नंतर मग ते पाडायचा विषय करा। अशा पद्धतीने हिंदू एकता आंदोलन मार्फत आम्ही मागणी करत आहोत, लवकरात लवकर ते अतिक्रमण मुक्त करावं गड, आणि गड हा खुला करावा सगळ्यांना अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर।